पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षींबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्याबद्दलच आस्था नाही, दादांच्याबद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूलमधनं बोला ना त्याच्यावर, की चाकणकरच्या कोणत्या फार्म हाऊसवर बुलडोजर चालवला जाणार आहे, चाकणकरला अटकेची कारवाई करण्यासाठी तुम्ही काय पत्रव्यवहार केला आहे. कारण ही जबाबदारी आहे तुमची महिला नेता म्हणून. नाही तर भविष्यात तुम्ही हे बोलून घेऊ नका की मी महिला नेता आहे. भविष्यात तुम्ही हे सांगू नका की आम्ही याला महिला मुख्यमंत्री करणार आहे, त्याला महिला मुख्यमंत्री करणार आहे. जर तुम्हाला महिलांची जबाबदारी उचलता येत नसेल तर नुसती पदं घ्यायची, पदं मागायची याची अपेक्षा करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून सांगतोय, 18 तारखेपासून मी सांगते की चाकणकरचा नुसता राजीनामा नाही, चाकणकरची अटक मला अपेक्षित होती. आता तर चाकणकरच्या आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले. पण ज्या अर्थी प्रतिभा चाकणकर म्हणतात की नाही आपल्या सह्या बनावटच आहेत, आपल्या बनावट सह्या आहेत, आपलं तिथं काही नाही आहे, आपल्याला बोलावलेलं होतं. हे आपल्याला म्हणजे काय? आपल्याला ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? प्रतिभा चाकणकर जेव्हा 152 खात्यांमध्ये किंवा जे एकूण खाती आहेत त्यात माझी कागदपत्र बनावट वापरली असं जर म्हणत असतील तर KYC करताना OTP कुणाच्या नंबरवरून गेले? मग प्रतिभा चाकणकरला माहीत नव्हतं आणि प्रतिभा चाकणकरला बळीचा बकरा बनवला जातंय का? कारण प्रतिभा चाकणकरपेक्षा जास्त इन्व्हॉल्वमेंट ही रुपाली चाकणकरांची आहे. पण रुपाली चाकणकरांचा राजकीय महत्त्वाकांक्षा, राजकीय मुत्सद्देगिरी याचा बळी प्रतिभा चाकणकर ठरत आहे का? प्रतिभा चाकणकरला पुढे केलं जातंय, तिच्या 14 वर्षाच्या लेकराला पुढे केलं जातंय आणि रुपाली चाकणकर वाचायचा प्रयत्न करते का? मग अशा वेळेला एका 14 वर्षाच्या लेकराची सुद्धा जेव्हा मीडिया ट्रायल होते त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे तुम्ही कुठे आहात? तुमची भूमिका काय आहे? एरवी तुमचा महिला बालकल्याण आयोग फार असा हात शिवशिवतात ना तुमचे, आहात कुठे तुम्ही? समता पतसंस्थेमधली खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर मग समता पतसंस्थेचं सगळं संचालक मंडळ बनावट आहे का? मग समता पतसंस्थेचा चेअरमन या सगळ्याच्या संदर्भाने पोलिसांच्या भूमिका काय आहेत? प्रतिभा चाकणकरने ज्या पद्धतीने लोकांना बाईट दिला की नाही मला नोटीसच आली नव्हती, मग नोटीस आली नव्हती तर कशाला गेला होतात? असंच तो कोणी पोलिसांना भेटायला जात नाही. आणि जर असं म्हणू आपण की नाही त्यांच्या मनात फारच आपुलकीची आणि कायद्याची चाड वगैरे अशी काहीतरी भावना होती, तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही?
ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय, पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या. काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देत आहेत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचं आहे का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही. फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू. आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा संबंध दाखवला गेला, एकनाथ शिंदेंचे कॉल दाखवले गेले. त्या CDRवर मी पुन्हा नव्याने बोलेन. परंतु एकनाथ शिंदेंची चौकशी करायची हिम्मत गृह खात्याची आहे का? मी माझ्या 8 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारला होता की कदाचित SITला स्वतःचा जो एकूण त्यांचा पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित DCMचा पोर्टफोलिओ त्यांना जास्त उंचीचा वाटत आहे, त्यामुळे ते DCMच्या चौकशीचे आदेश काढू शकत नाहीत, समन्स काढू शकत नाहीत. मग जर असं असेल तर मग चौकशीचा फार्स कशाला करताय? हा फार्स करू नका. खरंच महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत का? खरंच महाराष्ट्रातल्या एकूण अशा पद्धतीच्या लिंगपिसाट, भोंदू, बुभुक्षित आणि वखवकलेल्या नजरांनी महाराष्ट्रातल्या लेकी बाळींकडे बघणाऱ्या लोकांना कुणीही वाचवू शकणार नाही, कुठलीही राजकीय महाशक्ती वाचवू शकणार नाही, कुणाचाही राजकीय आशीर्वाद असला तर ते वाचणार नाहीत. हा संदेश जर फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचा असेल तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? प्रिव्हिलेज देताय तुम्ही. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना प्रिव्हिलेज मिळत आहेत का ते सांगा. सरकारमध्ये असल्याचे प्रिव्हिलेज देत आहात का? खरात प्रकरणात प्रिव्हिलेजेस झाले ना हे. जर CDR आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत. आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही असे CDR नाही आहेत तर फडणवीस साहेब, तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की CDR खरे की खोटे. खरे आहेत ना CDR? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो. चला, CDR खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आत्तापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरीपुढे? कारण
सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोझर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या. कारण तुम्ही ज्या पद्धतीने, कारण उगाच असं मांजराने उंदराला सतत खेळवायचं, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागू द्या ना, उंदीर सोडून तरी द्या, नाहीतर खटकन खटका पाडा. आणि एकदा काय ते महाराष्ट्राला कळू देत की याच्यामधले कोण कोण आरोपी आहेत, ते याच्यासाठी की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो, असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये. कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही. हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे. आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे. तुम्ही आता रुपाली चाकणकरांवरती आरोप केले. काल त्यांनी 28 दिवसानंतर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्यावर जेवढे काही आरोप झाले त्या संदर्भातले कुणीही पुरावे देऊ शकले नाहीये. मध्ये एक निनावी पत्र आलं होतं, तो देखील कुटील डाव होता असं देखील नाही. हे काही निनावी पत्राचा जो मुद्दा आहे कदाचित माझ्या आजारपणाच्या काळातला आहे, त्यामुळे मला तो काही माहीत नाही. पण चाकणकरांच्या आर्थिक हितसंबंधांचे पुरावे आता किती अजून समोर आणायचे? तुम्ही समता पतसंस्थेला चक्क खोटं ठरवू पाहताय का? म्हणजे तुम्ही एकट्या वाचण्यासाठी तुम्ही समता पतसंस्थेचं संचालक मंडळ अख्खं पायाखाली घ्यायला तयार आहातच, पण स्वतःची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरला सुद्धा तुम्ही पायाखाली घ्यायला तयार आहात. हे फार विशेष आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकरचे आर्थिक किती व्यवहार झाले, किती ट्रान्झॅक्शन झाले, हे अनेक पत्रकारांनी पुढे आणले. जवळपास 10 कोटीच्या आसपास ती आर्थिक उलाढाल आहे. आत्ताही त्या 2 खात्यांवर प्रत्येकी 60-60 हजारापेक्षा जास्तीच्या रकमा उपलब्ध आहेत. ज्याचा नॉमिनी हा 10वी नापास खरात आहे. याच्या उपर चाकणकर तर इतक्या निर्डावलेल्या आहेत आणि इतक्या निगरगट्ट आहेत की त्या असंही खोटं बोलल्या की मला तर काय समन्स आलं नाही, पण त्यांना समन्स आले अशीच माहिती अजून कोणीतरी बाहेर आणली. त्यामुळे चाकणकरांनी हे खोटं बोलणं, हा निगरगट्टपणा हे सगळं थांबवावं. आणि महत्त्वाचं, लिंगपिसाटांना खरंच संदेश द्यायचा आहे का? महाराष्ट्रातल्या महिलांना खरंच आश्वस्त करायचं आहे का? फडणवीस साहेब तुमची इच्छा काय ते महत्त्वाचं. सुनेत्रा वहिनी, तुम्ही महिलांचं नेतृत्व करायला सक्षम आहात. महाराष्ट्राच्या तुम्ही पक्षाचं नेतृत्व करायला सक्षम आहात हे तुम्ही दाखवलं चाकणकरांचा राजीनामा घेऊन. पण महाराष्ट्राच्या महिलांचं नेतृत्व करायला तुम्ही सक्षम आहात का, हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर चाकणकरांची अटक होण्यासाठी तुमचे प्रयत्न काय ते तुम्हाला दाखवावे लागतील. आणि आदिती तटकरे, तुम्ही ज्या खात्याच्या मंत्री आहात, आधी त्या खात्याशी संबंध असणारी कामं तुम्ही बघा आणि मग बाकीच्या गोडगोड गोष्टी करा. खरं तर याच्यामध्ये बनावट खाती आहेत म्हणे, आमच्या सह्याच नाही, ते सगळं बोगस आहे. मग तो पुरावा कसा करायचा? नाही, खाती चोर कधी म्हणणार आहे मी चोरी केली म्हणून? खाती जर बनावट असती तर KYC कसं काय झालं? खाती बनावट आहेत याचा अर्थ समता पतसंस्थाच बनावट आहे. याचा अर्थ समता पतसंस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे ते सगळं फ्रॉड आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकर केवढा मोठा गुन्हा करतायत चाकणकरांना तरी कळतंय का? कारण या पतसंस्थेमध्ये जेवढा उद्योगपतींचा पैसा असेल कदाचित तेवढाच गोरगरिबांचा सुद्धा पैसा असेल. उद्या जर हे सगळी बँक लिक्विडेशन किंवा याच्यावर काही कारवाया सुरू झाल्या तर गोरगरिबांचा पैसा सुद्धा याच्यातला अडकेल. चाकणकर स्वतःला वाचवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहेत आणि अजून किती. आणि ह्या एवढं खोटं चाकणकर बोलतात, लिलया हसत खेळत माध्यमांशी बोलतात. याचा अर्थ चाकणकर हे डोक्यात पक्का त्यांचा माइंडसेट आहे की काहीही झालं तरी जोपर्यंत तटकरे राजकारणाच्या पटावर ताकदवर आहेत तोपर्यंत आम्हाला धक्का लागणार नाही, कारण आम्ही तटकरे लॉबीचे पाईक आहोत. दुसरी गोष्ट, SIT नेमून 1 महिना झाला, ते सगळं तपास मुख्यमंत्र्यांनी SIT कडे दिली. SIT काय करते मग याच्यामध्ये? सगळं आता हे आरोग्य मुख्यमंत्री बघा,
20 तारखेला जेव्हा चाकणकरांचा राजीनामा झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 तारखेला वगैरे या सगळ्या संबंधाने मीच माध्यमांशी बोलताना म्हटलं की आपण SIT बद्दल इतक्या लवकर जजमेंटल नको होऊया, आपण जरा त्यांना वेळ देऊ. पण त्याच्यानंतर खूप बोलून झाल्यावर 10 दिवसांनी SITने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आम्हाला असं वाटलं की या प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीतरी अत्यंत व्हॅलिड आणि सॉलिड अशी त्या मांडणी करतील. पण त्यांनी ज्या गोल 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 अगदी म्हणजे ज्याला एक सिम्पथी कार्ड खेळणं ज्याला म्हणतात, अशा पद्धतीने जी त्यांची मांडणी होती ती बघता त्यांच्याकडून फार आम्ही अपेक्षा कराव्यात अशी स्थितीच उरलेली नाही. अमरावती परतवाड्यात मला परत भीती वाटत होती की SIT स्पेशालिस्टच होतात की काय, पुन्हा सातपूत त्यांनाच ती जबाबदारी मिळते का काय. पण पुन्हा आभार की किमान विशालजींना ती जबाबदारी मिळालेली आहे, नशीब. आणि त्यांच्याकडून आता तुलनात्मक अधिक चांगलं काम होईल अशी अपेक्षा करूया. हे किती वाईट आहे या देशामध्ये. कोणालाच याच्यामध्ये अजूनपर्यंत ना चाकणकरांना बोलवलंय ना खरात संबंधित चोपडे असेल किंवा इतर कोणालाच त्यांनी बोलवलं नाही. खरातच्या प्रकरणामध्ये दीपक लोंढे जितका भागीदार तितकाच दीपक केसरकर. त्यामुळे दीपक केसरकरांची चौकशी होणं गरजेचं, ललित पोफळेची चौकशी होणं गरजेचं. पोफळेच्या सोबत मी हे माझ्या मागच्या पत्रकार परिषदेतही सांगितलं, पुन्हा एकदा सांगते, पोफळेच्या सोबत नाशिकमध्ये 3-4 कंपन्या अशा आहेत ज्या कंपन्यांमध्ये एक असा स्वतःला सो कॉल्ड हुशार समजणारा पोपट सत्ताधाऱ्यांमधला त्याची भागीदारी आहे. आणि तीही भागीदारी 1-2 दिवसात मी ती पुढे आणेल. पण याच्यातल्या कुणाचीही चौकशी होत नाही, हे फार गंभीर आहे. यातला भांडेला मी पहिल्या दिवसापासून सांगते की भांडेला त्याच्या आहे त्या जागेवर पुन्हा परत पाठवणे हा न्यायच नाही आहे. भांडेची अटक होणे गरजेचे आहे, कारण भांडेला SRAमध्ये आणला कुणी, भांडेला प्रमोटी कलेक्टर बनवला कुणी, भांडेची मागच्या 2 वर्षातली वाढलेली प्रॉपर्टी, भांडे आणि राहुल आय थिंक देशमुख, मला आता जरा नाव कन्फ्यूज होते, यांची पत्नी, भांडेची पत्नी आणि कल्पना खरात यांचे असणारे काही